नमस्कार. ज्या नेत्रांमुळे आपण हे जग बघतो त्या नेत्रांच्या वाढत्या दुर्गतीचे कारण मी हेमाक्षी राजेश महाले आपल्या स्वलिखित कवितेतून व्यक्त करते. माझ्या कवितेचे नाव आहे नेत्र. नेत्र माझे बोलके दोन, नेत्र माझे बोलके दोन, शब्दांविना सांगती कोण, शब्दांविना सांगती कोण. हसू दुःख स्वप्नांचे गाव, हसू दुःख स्वप्नांचे गाव, डोळ्यात जणू दडले सगळेच वाव, डोळ्यात जणू दडले सगळेच वाव. आनंद होता डोळे चमकता, आनंद होता डोळे चमकता, अश्रू येता ओले चिंब होतात, अश्रू येता ओले चिंब होतात. भावना जरी मनात दाटतात, भावना जरी मनात दाटतात, नेत्र मात्र लगेच सांगतात, नेत्र मात्र लगेच सांगतात. आई दिसली की प्रेम झळकते, आई दिसली की प्रेम झळकते, मित्र दिसतात हसू उमटते, मित्र दिसतात हसू उमटते. निसर्ग पाहता रंग उधळती, निसर्ग पाहता रंग उधळती, इंद्रधनुष्य जणू नेत्रातच मावते, इंद्रधनुष्य जणू नेत्रातच मावते. देवाने दिलेली सुंदर भेट, देवाने दिलेली सुंदर भेट, जपा नेहमी नेत्रांना कारण त्यांच्यातच दडलेले सारे जग ना, जपा नेहमी नेत्रांना कारण त्यांच्यातच दडलेले सारे जग ना. काम करणारी माणसं मोबाईलमध्ये गुंतली, काम करणारी माणसं मोबाईलमध्ये गुंतली, गळ्यात फोन घेऊन नजर स्क्रीनवरच खेळती, गळ्यात फोन घेऊन नजर स्क्रीनवरच खेळती. अति वापरामुळे नेत्र हळूहळू थकती, अति वापरामुळे नेत्र हळूहळू थकती, म्हणून डोळ्यांच्या दुरावस्था वाढतच राहती, म्हणून डोळ्यांची दुरावस्था वाढतच राहते. म्हणून खुणगाठ बांधूया मनाशी एकमात्र, म्हणून खुणगाठ बांधूया मनाशी एकमात्र, नेमका उपयोग करत करत जपूया आपले नेत्र, नेमका उपयोग करत करत जपूया आपले नेत्र. धन्यवाद.